महत्व क्या है और उस महत्व को समझते हुए यहाँ पर आए। खिलाड़ियों का कितना महत्व होता है, जो छोटे छोटे बच्चे वो सीधे एक लाइन में खड़े हो जाए, बिल्कुल मुस्तैद रहे। फारूक चिपलूनकर, फारूक चिपलूनकर ऊपर आए प्लीज, यहाँ पर फारूक चिपलूनकर, कलंदर अशरफ भाई बुरोनकर, इमरान चिपलूनकर, कलंदर भाई बुरोनकर, मुस्तकीम मुंगरूसकर, प्लीज प्लीज ग्राउंड पे आइए। फरमान बुरोनकर, अरमान बुरोनकर, इमरान भाई आपको बुलाने की जरूरत नहीं पड़नी चाहिए। मौलाना अब्रार ये जहां पर है वो भी यहाँ पर आए प्लीज। यहाँ पर जो भी है हमारी हस्तियां है यहाँ पर आई हुई है, हम उनका शुक्रिया अदा करते हैं। यहाँ पर राष्ट्रगान होगा प्लीज। यासीन आदम बुरोनकर आपका बेसब्री से इंतजार किया जा रहा है। गफूर आदम बुरोनकर, साबिर आदम बुरोनकर, प्लीज अभी ड्रोन का यूज करें, प्लीज ड्रोन का यूज कीजिए। ड्रोन मास्टर अजीज इब्राहिम बुरोनकर जल्द से जल्द आए। यासीन चाचा जल्द से जल्द ग्राउंड पे आए। लियाकत भाई, लियाकत चाचा, लियाकत बुरोनकर, पूरा गोल दायरा बनाइए प्लीज, पूरा गोल दायरा बनाइए। अनवरदा बुरोनकर वो भी यहाँ पर आए प्लीज। यहाँ ड्रोन का यूज किया जा रहा है, देख लीजिए ये कितनी बड़ी टूर्नामेंट है, ये कितना बड़ा ऑर्गेनाइज है, आपको देखकर पता चलता होगा। और वो यहाँ जितने भी दर्शक आते हैं, जो दर्शक है वो हमारे दर्शक राजे हैं, मैं उनका स्वागत करता हूँ, वो हमारे लिए मेहमान की तरह है। और वहाँ यहाँ पर आकर जिस तरह से हमको शुक्रिया का मौका देते हैं, मैं उनका सही में दिल से, गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी उनका दिल से शुक्रिया अदा करती है। अनवर बुरोनकर, रशीद बुरोनकर कहाँ पर है वो यहाँ पर आए प्लीज। अगर कोई नाम छूट रहा है तो मैं एक मरतबा फिर से गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी की तरफ से माफी चाहता हूँ। इनिस्मिया बुरोनकर वो भी यहाँ पर आए प्लीज। हमारे गांव की बड़ी बड़ी हस्तियां यहाँ पर आ चुकी है, मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। जी हाँ, एक हमारा ये बड़ा मोहम्मद अली चाचा, दिलावर बुरोनकर ये भी यहाँ पर आ जाए प्लीज। सिद्दीक भाई भी आ चुके हैं हमारे, जो भी हजरत यहाँ पर नहीं आ सकते वो वहां पर बैठे रहे, वही हमारे लिए काफी है कि उनका सपोर्ट ही हमारे लिए सब कुछ है। बहुत बड़ी बात है कि इस वक्त हमारे पूरे बच्चे, छोटे छोटे बच्चे पूरे लाइन से खड़े, राष्ट्रगान होगा, प्लीज ध्यान दे कि राष्ट्रगान का कोई अपमान न हो। जुबैर बुरोनकर, बिलाल बुरोनकर जल्द से जल्द ग्राउंड पे आए। जुबैर बुरोनकर, बिलाल बुरोनकर, हमारे गांव के यासीन चाचा प्लीज ग्राउंड पे आए। कादिर बुरोनकर वो भी जहां भी है वो भी यहाँ पर आए। याकूब बुरोनकर वो भी यहाँ पर आए। डॉक्टर जो भी हमारे के बड़ी बड़ी हस्तियां वो यहाँ पर आए, हम उनका शुक्रिया अदा करने के लिए बेताब है। जो हमारे यहाँ पर दिखेंगे हम बहुत शुक्रिया अदा करने के लिए यहाँ पर बेताब है। जी हाँ, अभी कुछ ही देर में राष्ट्रगीत चालू होगा। सारे बच्चे जितने भी सर पे टोपियां हैं प्लीज टोपियों को नीचे करें, और सारे हजरात जो भी हमारे दर्शक हैं प्लीज खड़े रहिए। हाँ प्रदीप भाई यार, डीजे स्टॉप, सिर्फ मेरी आवाज पे। शाबिर भाई बुरोनकर एक वक्त के हमारे गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी के बड़े खिलाड़ी हुआ करते थे। यासीन चाचा भी आए हुए, हम उनका भी शुक्रिया अदा करते हैं। प्लीज कम टू हियर। या शाबिर बुरोनकर, जी हाँ, जो भी यहाँ पर हस्ती है वो यहाँ पर नीचे चले आए।
बिल्कुल उनका स्वागत ही है हमारे गांव यहाँ के पर। मौलाना गफूर चाचा, जुनेद बुरोनकर, जुनेद गफूर बुरोनकर, जुनेद यूनुस बुरोनकर, कादिर चाचा, कादिर बुरोनकर, प्लीज ग्राउंड पे आइए। इस टूर्नामेंट को अरशद सफल भाई। बनाने के लिए जितनी मेहनत की जाती है उतनी कम है। और अगर बात की जाए इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए तो गरीब नवाज का हर एक खिलाड़ी इसमें मुस्तैद रहता है, इसमें चौकन्ना रहता है, अपनी जान माल पूरी लगा देता है। और 5 दिन के इस फेस्टिवल को कम से कम 1 महीना इसके लिए हम लोग तैयारी करते हैं। जिसकी अगर बात की जाए जब मेहनत करते हैं तो उसमें सबसे बड़े अगर हम लोग हमारे खुद अध्यक्ष है बरकत बुरोनकर, समद चिपलूनकर, मुजम्मिल बुरोनकर, मकसूद बुरोनकर, जुनेद बुरोनकर, फरमान बुरोनकर, परवेज बुरोनकर, सकलेन चिपलूनकर, कैफ बुरोनकर, जो भी सब है, तौफीक बुरोनकर, आजाद बुरोनकर, सरफराज चिपलूनकर, मुराद बुरोनकर, गोज बुरोनकर, फारूक बुरोनकर, फारूक चिपलूनकर, इमरान चिपलूनकर, तौफीक बुरोनकर, मुस्तकीम मुरुसकर, इमरान चिपलूनकर, बिलाल बुरोनकर, सऊद बुरोनकर, अदनान बुरोनकर, साद बुरोनकर, वसीम बुरोनकर, रशीद भाई यहाँ पर आ चुके हैं, हम उनका वेलकम करते हैं। जिस बच्चों का नाम छूट गया है हुजैब बुरोनकर, उनका नाम लिया नहीं जा रमीज सकता है। बुरोनकर, आवेश बुरोनकर, आतिफ बुरोनकर, इनायत बुरोनकर, हुजैफ सज्जाद, दूसरा भाई हुजैफ, मूसा, ईजान, इनू चाचा वो यहाँ पर आए, हम उनको शुक्र अदा करते हैं। वो नीचे चले आए। साबीर बुरोनकर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर ग्राउंड मध्ये यावा, आपला वेट केला जाते। मिस्टर प्रदीप राणे, मया राणे, अमरीश हेदुकर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर ग्राउंड मध्ये यावा। गनी बुरोनकर वो जहाँ पर भी है वो यहाँ पर आए। चलो अभी शाबिर भाई बुरोनकर आ रहे हैं, हम उनका वेलकम करते हैं। गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी के एक जाने माने बैट्समैन हुआ करते थे। बिल्कुल उनके साथ खेलने के लिए बहुत ही मजा आता था। आज वो यहाँ पर आया है, हम उनका वेलकम करते हैं। दोनों टीमें बिल्कुल एक आमने सामने खड़े, कांटे का मुकाबला होगा, फाइनल का मुकाबला है। ज़ैनब 11 वर्सेस एजे फाइटर्स कुवैत। देखना होगा कौन सा संघ इस टूर्नामेंट में बाजी मारता है। या राष्ट्रगान शुरू करने के लिए अभी हम तैयार हो रहे हैं, पूरी तरह सभी तैयार है। राष्ट्रगान अभी शुरू होगा। डीजे मेरी आवाज पर जिनके हजरात के ऊपर टोपी है प्लीज टोपी निकाले। ब्रेक, सावधान, राष्ट्रगीत शुरू करो, राष्ट्रगीत शुरू कर।
थैंक यू डीजे, थैंक यू पब्लिक, थैंक यू गरीब नवाज और थैंक यू बोथ ऑफ द टीम. आता नाणेफेकीचा कोल होणार आहे. बघूया नाणेफेकीचा कोल कुणाच्या बाजूने लागणार आहे. यहाँ पर फाइनल का मुकाबला होगा. देखना होगा किस तरह से काटेदार मुकाबला होगा. जैनब 11 वर्सेस एजे फायटर्स क्वेस्ट. दोन्ही संघाचे जे इथे खेळाडू आहेत जे इथे उपस्थित आहेत तसेच दोन्ही कर्णधार सुट्टे आहेत. आता बघायचं आहे की किस्मत कुणाच्या संगती आणि कोण या गरीब नवाजच्या स्पर्धेचा मानकरी ठरतोय. कहते हैं ना कि खनकता हुआ नाना जेब में अच्छा लगता है, हवा में उछाला जाता है तब किस्मत का फैसला होता है. देखना होगा किस्मत का फैसला आज इस अंतिम मैच में किसके पक्ष में गिरता है. जी हाँ, ये किस्मत का जो सिक्का है वो गिर चुका है एजे फाइटर्स के हक में. देखना होगा एजे फाइटर्स जो टॉस उन्होंने जीता है. तुमचा बोलवा. यहाँ पर सम्मान किया जाएगा. दोनों खिलाड़ियों के टीम को सीधा खड़े रहने की अनुमति है ताकि वो यहाँ पर जो हमारे जो ये है उनको हाथ मिलाएंगे. उनका यहाँ पर आए हुए उनका वेलकम करेंगे. हमारे गांव के सदर मजीद भाई बुरोनकर, इसादा बुरोनकर, शाबिर भाई बुरोनकर, हुसैन बुरोनकर, हमारे सदर हमीद बुरोनकर, वैसे हमीद इस्माइल बुरोनकर. तालियां बजनी चाहिए, तालियां बजनी चाहिए, तालियां बजनी चाहिए, तालियां बजते रहे. बड़े बड़े खिलाड़ी यहाँ पर आए हुए उनका स्वागत करते हैं हम लोग. जैसे देख रहे हैं हम कि यहाँ पर टेनिस का बादशाह, रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल भी यहाँ पर है. और जैसे आकाश जैसे नाम बड़े बड़े खिलाड़ी हमारे दापोली से ताल्लुक रखते हैं. आकाश वो भी यहाँ पर, अक्षय वो भी यहाँ पर, अक्षय रिवाते वो यहाँ पर आए हुए. हम उनका बाहुबली म्हणण्यात काही हरकत नाही आहे खरोखरच. कारण मी पाहिलंय त्याचा खेळ. पहिल्या षटकात 23 धावा कुठून काढल्या होता अक्षय रेवाते बाहुबली. अक्षय रेवाते, टॉस आपण जिंकलात. एजे फायटर्सचे कप्तान तो कै बुरोणकर, आपण टॉस जिंकलात आहे. काय करणार. हा, आपण टॉस जिंकलाय. आपण आता काय निर्णय घेणार आहात. फिल्डिंग घेणार. जे क्षेत्ररक्षण स्वीकारले ते एजे फायटरच्या आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि समोरच्या संघाला मध्ये आपण फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आपण त्यांना कितीपर्यंत धावा रोखू शकणार आहेत. आम्ही कमस कम त्यांना 40-45 रनापर्यंत कोशाची ही करू. जी 40-45 धावामध्ये रोखण्याची जी तुमच्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे हे आपल्याला आता थोड्या वेळातच समजेल. पण जशी ही स्पर्धा चाललेली आहे, जवळजवळ 5 दिवस ही स्पर्धा चाललेली आहे. ही स्पर्धा इथपर्यंत शेवटच्या क्षणी येऊन पोहोचलेली आहे. आणि या स्पर्धेबद्दल आपण तुम्ही या आमच्या गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडीचे सदस्य असलात तरी तुम्ही सुद्धा मेहनत घेतलेली आहे. पण ही स्पर्धा कशी चाललेली आहे ती थोडक्यात सांगा. मी तुम्हाला सांगू इच्छितो, गरीब नवाज कमिटी ही वर्ल्डची बेस्ट कमिटी आहे. मी तुम्हाला सांगतो, आमची मुला 5-5 दिवस 6-6 दिवस रात्री झोपत नाही. पीच बनवायला येतात, रात्री इथं खुर्ची टाकून बसतात. आणि आमचे हॅम्पर मकबूलभाई तुम्हाला माहितीच आहे किती मेहनत घेतात. ते 5 दिवस ते उभं राहतात आणि कंटिन्यू हॅम्पर करतात. चला मुजाबाई सर्व थँक्यू. तसेच अक्षय रेवाते
दापोलीचा बाहुबली म्हणून ओळखला जातो. आपण टॉस हारलात आहेत. आपण जे आपल्याला समोरच्या संघाने सांगले की 40-45 धावापर्यंत रोखू, तर तुमचा कसा टॉस जिंकला? जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर काय केला असतात? आम्ही तर पहिले बॅटिंगच घेतली असती. म्हणजे तुमच्या इच्छाप्रमाणेच टॉस झाला असं म्हणण्यात हरकत नाही आहे. तुम्ही आता टॉस जिंकल्यात असंच गृहीत धरा, आणि जर प्रथम फलंदाजी करणार तर कितपत धावा उभारणार? 60 ते 70 मध्ये करू. तुम्ही 60 ते 70 धावा उभारणार. तर ज्याप्रमाणे तुम्ही 5 दिवस ही स्पर्धा चाललेली, ही कशी स्पर्धा आहे? तुम्ही अगदी पाहिले की प्रेक्षक राजे कुठून कुठून आलेले आहेत. कशी ही स्पर्धा आहे तुमच्या मते? थोडक्यात आम्हाला सांगा. मॅनेजमेंट खूप छान आहे इथे, आणि विकेट एकदम छान बनवलेला आहे. जर आमच्या गरीब नवाजकडे जर चांगला गिरावण असता, मैदान असतं, तर गरीब नवाजनी हे टुर्नामेंट ह्याच्यावरून कशी केली असती? तुमचा काय अनुभव आहे? टुर्नामेंट खूप मोठी झाली असती. थँक्यू. ही सुद्धा मोठी टुर्नामेंट आहे. या टुर्नामेंटमध्ये कुठून कुठून माणसं येतात. पण चला व्हॉलेंटियर आपल्या कामावर, व्हॉलेंटियर आपल्या कामावर जावे. स्पर्धा, मान सन्मानाची ही स्पर्धा, मान मिळण्यासाठी कोण कुठून कुठपर्यंत जातात, आणि मान घेण्यासाठी कोण कुठून कुठपर्यंत येतो, हे बघण्याचं हे दृश्य आहे. हे आज इथं सर्व प्रेक्षक राजे इथं आहेत. हे नक्कीच तुम्हाला आहे. माझे जे शब्द तुमच्या कानावर पडत असतील तर नक्कीच तुम्हाला समजत असेल की हे कुठून कुठपर्यंत प्रेक्षक आलेले आहेत. या सर्व प्रेक्षक राजांचा मी धन्यवाद करतो. फरहान बुरोणकर हे सुद्धा दूरवरून इथं आलेले आहेत, त्यांचा पण मी स्वतः धन्यवाद करतो. इम्रान बुरोणकर हे सुद्धा इथं आले होते आणि ते सुद्धा परत आपल्या कामी गेलेले आहेत. मी सर्वांचा धन्यवाद करतोय. ड्रोन अगदी, ही स्पर्धा किती मोठी आहे. ड्रोन अगदी सर्वकडे चाललेला आहे. सर्वांनी हात उंच करायचा आहे, जेणेकरून यूट्यूब जो चालला आहे त्याच्यामध्ये आपले फोटोज येतील, व्हिडिओज येतील, याची पण प्रेक्षकांनी काळजी घ्यायची आहे. चला मी पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो चेक, हॅलो चेक. आपण पाहताय तर गरीब नवाज बुरुंडी यांच्या माध्यमातून एक मान सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये एकंदरीत आपण पाहायला गेलं तर आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील ग्रँड फिनालेचा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला असेल AJ फायटर्स कुवेत, आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे प्रतिस्पर्धी संघ झैनाब 11. या दोन संघांमध्ये बॅटल पाहायला मिळते. AJ फायटर्स वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॉलिंग स्वीकारले, प्रतिस्पर्धी टीमला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेला आहे. सला बुरुंडीकर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. एक बॅटल पाहायला मिळते. हॅलो इथे माननीय जे आमच्या व्यक्ती इथं आहेत, शाबीरभाई बुरोणकर यांचं शॉल देऊन आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. तसे यासिनभाई बुरोणकर हे सुद्धा यासिनच्या आहेत, त्यांचा पण आम्ही स्वागत करत आहेत. तसे गणिताच्या पण इथे आहेत, त्यांचा पण आम्ही इथं स्वागत करत आहेत. हा सामना 5 षटकाचा खेळवला जाईल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. हा सामना 5 षटकाचा खेळवला जाईल, याची सुद्धा इथे नोंद घ्यायची आहे. जे पण इथे आहेत, प्रेक्षक आहेत, दर्शक आहेत, सर्वांचा मी वेलकमच आहे. जर कोण इतर चुकून राहत असेल तर मी गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडीच्या मार्फत एक क्षमा असावी आम्हाला, कारण हे एक मोठं मंडळ आहे. आणि माहिती नको करू, पहिले नावा घे त्यांची पुरी गावाच्या. आता ते इनुसम्याच्या बाबा आबा चाचा इनुस्मिया चाचा ते सुद्धा आले, आबाद चाचा त्यांना सुद्धा सन्मान दिले. त्याचा हसनदा आहेत, मुराद बुरोणकर हे सुद्धा गरीब नवाजचे आहेत, त्यांना सुद्धा शाल द्याचा. मुराद बुरोणकर, हसनभाई, दाऊद दादा, इब्राहिम भाई त्यांचा सुद्धा आज दाऊद दादा, तसेच इब्राहिम भाई
चला लवकरात लवकर ओपनिंग बॅटर मैदानाकडे जायचं. ओपनिंग बॅटर मौलाना आजिम सुद्धा इथं आहे, त्यांचा सुद्धा स्वागत करा. तसेच सिद्दीकभाई चिपळूणकर, आजिम हाफिजी त्यांचा सुद्धा स्वागत करा. सिद्दीकभाई त्यांचा सुद्धा स्वागत करा. असगर भाईजान आमचे त्यांना DJ केला जातोय. डीजे चला डीजे डीजे फक्त कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिजे. डीजे प्लीज. याकूबभाई बोरणकर त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाते. ते इथे सकाळी येतात आणि ग्राउंड अगदी व्यवस्थित आहेत का नाही ते पाहतात. इथे संपूर्ण खुर्च्या वगैरे व्यवस्थित करतात. दरम्यान सामन्याला सुरुवात होणार आहे. आमच्या समोरच येऊन तो ड्रोन ठेपलाय. पाहूया कशी सुरुवात होते. नाणेफिकेचा कोड हा AJ फायटरच्या वतीने लागलेला आहे आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नाही अस्सलाम वालेकुम. हमारे दापोली के नासिर भाई जो बिल्डर है वो आके पैवेलियन में बैठे. नासिर भाई चिपलुनकर, मेरी आवाज आपके कानों तक जाती होगी तो आइए पैवेलियन में आके बैठे. नासिर भाई चिपलुनकर. जहाँ से पर लियाकत भाई यहाँ पर है, उनका भी हम सम्मान करते हैं. जो यहाँ पर दूर दूर से लोग आए हुए हैं, दापोली से हो, खेड़ से हो, चिपलून से हो, उन सब का हम स्वागत करते हैं. जो बॉम्बे से भी आए सभी का, अगर कोई छूट गया है तो फिर से एक मर्तबा अपने गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी से की तरफ से मैं आपसे माफ़ी चाहता हूँ, माजरत चाहता हूँ. लेकिन आप यहाँ पर आए, हमको मौका दिया, इसके लिए शुक्रिया. जो भी यहाँ दर्शक आए हैं, पूरे 5 दिन से खचाखच भरा हुआ स्टेडियम. मैच तो रोमांचक होगा. इस मैच के जो अंपायर है मकबूल बोरणकर, एक बड़ा नाम है इसका. अंपायरों में अंपायर की बात की जाए तो दापोली के जो अंपायर के पैनल है उसमें बड़े अंपायर है. पूरी दापोली खेड़ चिपलून में उनका नाम है. वही मकबूल बोरणकर यहाँ पर मुस्तैद पिछले 5 दिनों से है. और दूसरी तरफ मकसूद बोरणकर, ये भी एक बड़ा नाम है अंपायर के रूप में. देखना होगा इस मैच का नतीजा किसके हक में आता है. चलो यहाँ से हॅलो ठीक. कोणालाही जर गाडीची चावी सापडली असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणावी. स्टार्ट. चला येस आपण या ठिकाणी आपण पाहतोय या संपूर्ण आपण या बॅट्समॅन नेम प्लीज. परवेज बुरोणकर नाश्ता. ही संपूर्ण या स्पर्धाची आहे यशस्वी पार पडते. या संपूर्ण आपण बघतोय तर या समुद्राच्या अगदी कुशीमध्ये वसलेलं हे बुरुंडी असं गाव आणि या गावामध्ये उसनपुराची संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. मॅचला सुरुवात झालेली आहे. अमोल कांगणे गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल टाकलाय आणि इथे मात्र अपील केलेली नाहीये. शानदार गोलंदाजी, पहिला चेंडू अगदी जबरदस्त टाकलाय अमोल कांगणेच्या माध्यमातून. मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर बॅटिंग मार्गवरती टेनिस क्रिकेट विश्वातील आणखी एक मोठं नाव म्हणजेच भावेश शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. भावेशला आपण सातत्यानं मोटिवेशनल रील्स असतील त्याचबरोबर चांगलं क्रिकेट खेळताना देखील पाहिलेलं आहे आणि याच गोष्टींसाठी ओळखला जाणारा भावेश आता या गरीब नवाज बुरुंडीच्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना दिसतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार. रोख रक्कम आपण बघतोय तर अगदी परवेज 2 मुलं घेऊन या प्लीज. परवेज बंदोबस्त झालेला नाही. आणि त्याचबरोबर जाऊया प्रत्येक बॅटर्ससाठी बघा एक कॅच प्राइज नक्की झालेला आहे अमोल कांगणेच्या विरोधामध्ये. यावेळेला आपण बघतो चांगला स्ट्रोक असेल केव्हा नाही केव्हा इथे 2 रन्स मिळून जातील. डिक्लेअर झोनचा इशारा अंपायरच्या माध्यमातून दिला जातोय. एक आपण मोठी अनाउन्समेंट करतोय की सौद अँड साद सईद बुरुंडकर यांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सरसाठी बॅटरच्या 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॅटरसाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे. प्रत्येक सिक्ससाठी
सऊद अँड साद सईद बुरोणकर यांच्या माध्यमातून 100चं कॅश प्राइज असेल. तर अनबिया बुरोणकर यांच्याकडून गोलंदाजानं जर का हॅट्रिक घेतली तर हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पहिला चेंडू आपण ज्यावेळेला बघितला अक्षय निवाते कुठेतरी त्या गतीला बीट झाला होता आणि त्याच्यानंतर आपण बघतोय तर भावेश शेलारच्या बॅटमधून एक सुमधुर फटका दुहेरी धावांचा होता. दोन्ही संघांमध्ये अगदी नामांकित असे प्लेयर्स आहेत. एका बाजूला भावेश शेलार आहे, आपण ऋतांशु पाटीलला देखील बघतोय, अक्षय निवाते, विकी मुंबईकर यांना देखील आपण खेळताना पाहिलं. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल, संगमेश्वरचे आनवन शर्मा म्हणजे अमोल कांगणी असेल. त्याचबरोबर आपण बघतोय तर हर्षद पेंडारी सारखा खेळाडू देखील प्रतिस्पर्धी टीमकडे बघतोय. मोठा प्रहार केला डाऊन द ग्राउंड, प्रहार प्रहार प्रहार, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार. कमालची बॅटिंग झाली. एका बाजूला भावेश आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमोल कांगणे. बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल होता ज्याच्यावरती आक्रमण करताना दिसला होता. भावेश साठी पुढचा बॉल आहे. पुन्हा एकदा चांगला स्वीप केलाय. देख ना स्ट्रोक भावेशच्या बॅट मधून बघायला मिळतोय आणि तिथे मात्र पुन्हा व्हॅलेंटाईन्सनी थोडं लक्ष ठेवायचं आहे चेंडूकडे. लवकरात लवकर चेंडू कसा येईल याची थोडी काळजी घ्यायची आहे. व्हॅलेंटाईन्स गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडीचे जे व्हॅलेंटाईन्स जे 5 दिवस ते अगदी मुस्तैद आहेत. या सामन्यात सुद्धा गरज आहे त्यांची आणि जे हा तिथे उभे आहेत
आमच्या गावाचे जे पण प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना आम्ही सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथं स्वागत करणार आहोत. इम्रान चिपळूणकर, फारुख चिपळूणकर, प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये या. रफिक बुरोणकर, अशरफ बुरोणकर, प्लीज कॉमेंट्री बॉक्स कर या. असला मॅचला सुरुवात होते. अमोलच्या वरती पुन्हा एकदा प्रहार केलाय. आता हा फटका मात्र तब्बल 2 रन्स देऊन जाईल. भावेश शेलार कुठे थांबतोय? तो मात्र अगदी सुरुवातीपासून प्रहार करायला अगदी तुटून पडला, अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडताना दिसतोय. अमोल कांगणे आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये त्यांनी 13 रन्स खर्च केलेले आहेत. इथे रिजवान बुरुणकर यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज नक्कीच झालेला आहे. बॉलरनं जर का हॅट्रिक घेतली ना तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज रिजवान बुरुणकर यांच्या माध्यमातून बॉलरला दिलं जाणार आहे. गरीब नवाजचे जे मोठे मोठे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी वरती यायचं आहे. जे मोठे मोठे माणसं आहेत त्यांनी वर यायचं आहे प्लीज. इथे सन्मान चिन्ह देण्याचा प्रोग्राम आता चालूच राहणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी इथं वर यायचं आहे. तर नक्कीच त्या ठिकाणी या मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, पुन्हा एकदा तुम्ही माझ्यासमोर जोडले जा. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ तिथे आता संपलेला आहे. षटकाचा या ठिकाणी आपण विचार केला तर धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आम्ही आमच्या गावाचे जे सदर आहेत मजिदभाई बुरोणकर यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करत होतो. ज्या ते आमचे अध्यक्ष गरीब नवाजचे अध्यक्ष बरकत बोरणकर यांच्या हस्ते त्यांनी ते स्वीकारा. तसेच तंटामुक्ताचे अध्यक्ष इसाबाई बोरणकर यांचा सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत. तसेच आमचे गावाचे प्रतिष्ठित शाबीरभाई बोरणकर यांचा सुद्धा आम्ही यांचा हे करत. तसेच यासिनच्या बोरणकर यांचा सुद्धा आम्ही हे केलं जात आहे. दरम्यान षटक चालू होते. या षटकाच्या नंतर पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न असणार आहे. यावेळी आपण बघतोय एक स्ट्राईक रोटेट होईल. भावेश शेलार स्ट्राईक मार्कवरती आला. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघतोय ना तर हा खेळाडू आक्रमक झालेला होता आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळताना तो दिसेल. मित्रांनो आपण पाहतोय तर हे बॅटल चाललेलं आहे. एजे फायटर्स कुवेत आणि त्याचबरोबर झैनाब 11 या दोन संघांमध्ये अतितटीची झुंज पाहायला मिळते. संपूर्ण बुरुंडी कर या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतात. एकदा जोरदार टाळ्या उद्यात या मॅच साठी. फायनलचा आपल्याला मुकाबला पाहायला मिळतोय. जिकडे लक्ष जाते तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक राजा आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा मनीषच्या विरोधामध्ये आता भावेश शेलार असेल. मोठा प्रहार करायचा आहे. यावेळेला डाव्या हाताचा बॉलर असेल, त्याचबरोबर लेफ्ट हँडेड बॅटर देखील बघायला मिळतोय. कमालचा या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक अमोल कांगणेने टाकलं होतं. थोडंसं महागडं 15 रन्स त्यांनी खर्च केले होते आणि त्याच्यानंतर मनीषच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेलेला आहे. प्रभावित करणारं क्रिकेट तुम्हाला घ्यावं लागेल. फायनलचा हा थरार बघतोय. फायनलचा हा मुकाबला आहे. कोणता संघ जिंकणार आणि रोख रक्कम 55,000 रुपये कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारा पुढचा बॉल आहे. स्वीप करायचा जोरदार अपील केली जाते. ऑफिशियली मात्र तिथे इशारा असेल. फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाऊन ट्रॅव्हल होतोय हे सांगितलं ऑफिशियल्सच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 विंदी चेंडू आलेले आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय समोरचा जो गोलंदाज मनीष आहे आतापर्यंत त्यांनी फलंदाज भावेशला जखडवण्याचं काम निश्चित केलेलं आहे. भावेशला जो चेंडू टाकला होता तो कमी गतीचा होता. चेंज ऑफ पेस करून टाकला होता बॉलला आणि येणारा पुढचा आता बॉल कशा प्रकारचा येऊ शकेल, कोणतं संकट घेऊन येऊ शकेल भावेश शेलारच्या विरोधामध्ये. कारण भावेश हा देखील दर्जेदार बॅटर्स राहिलेला आहे. आपल्या टीमला सातत्यानं कॉन्ट्रीब्युशन. मोठा प्रहार क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्याच्या डोक्यावरून चेंडूचा ट्रॅव्हल झालेला आहे अगदी कव्हरच्या दिशेनं. या बॉलवरती आपण बघतोय फक्त आणि फक्त तिथे 2 रन्स घेतले गेले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकेल का, परंतु नाही. इथे खेळाडू स्वतः मात्र अगदी चेंडूला घेऊन प्रचंड वेगानं तिथे दाखल होतोय. मित्रांनो आपण पाहायला गेलं तर कॅप्टन बाईट घेतली होती एजे फायटर्स कुवेत त्या टीमची.
कैफ देखील एकेकाळी आपण बघितलं तर अगदी कामानिमित्त थोडा बाहेर असतो, क्रिकेटपासून थोडंसं लांब असतो कैफ, परंतु कैफने देखील ग्रामीण क्रिकेट अगदी मोठ्या प्रमाणात गाजवलेला आहे आणि आज तो खेळाडू देखील कॅप्टनच्या भूमिकेमध्ये देतोय. एजे फायटर्स कुवे त्या टीमचा याच गावचा तो अगदी खेळाडू, याच गावचा खेळाडू आज एजे फायटर्स या टीम मध्ये खेळताना दिसतोय. सॉफ्ट हँडचा उपयोग केलाय. 2 रन्स मात्र मिळतील भावेश शेलारला आणि संघाचं स्कोरबोर्ड मात्र थोडस पुढे सरकतंय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 20 रन्स. 20 रन्स ऑन बोर्डला जाऊन लागलेले आहेत. शेवटचा बॉल प्रशंसा मनीषची करावी लागेल. पहिला बॉल आपण होता तर पहिल्या बॉलवरती एक सिंगल, बॅक टू बॅक 2 बिंदी आले आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 चेंडूंवरती 2 आपला डबल स्ट्रोक पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. मनीषच्या माध्यमातून तो टाकला जाईल. भावेश येणाऱ्या बॉलवरती मोठा प्रहार करेल का? डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला बघायला मिळू शकतं. येणारा पुढचा बॉल आहे. याही वेळेला चेंडू फटका फसलेला आहे. कॅच पकडली जाईल का? चेंडू देखील इकडून तिकडे जाताना बघायला मिळतोय. चेंडू 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 चाललाय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेनं आणि इथे मात्र 2 रन्स मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. स्कोर संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आम्ही इथं सन्मान चिन्ह देत आहोत. ते आपल्या हमीद इस्माईल बुरोणकर, तसेच आमचे गावाचे सदर हमीदभाई बुरोणकर, हमीदभाई इस्माईल बुरोणकर, तसेच अब्बास चाचा बुरोणकर यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. तसेच इनुस्म्या चाचा बुरोणकर यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जातोय. यावेळेला आपण पाहतोय चाललाय 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 अगदी त्या खेळाडूच्या हातामध्ये बॉल चाललाय आणि इथे मात्र विकेटचं पतन मिळतंय. विकेट होतोय. अक्षय निवाते सरळ 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 मैदानाच्या बाहेर जाणार आहे. काय बॉलिंग चालले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर नक्कीच या समुद्राच्या कुशीमध्ये वसलेलं बुरुंडी गाव, बुरुंडी गावातील आपण बघतोय तर गरीब नवाज हुसेनपुरा या ठिकाणी चालू असलेली ही मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. मित्रांनो, आपण म्हणतो ना की सुख मात्र जो पैसा आहे, पैसा मात्र तो शहरात असतो, परंतु सुख मात्र स्वतःच्या गावामध्ये असतं. आणि ही गावची स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे. या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेचा अगदी 4 चांद लागलेले आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व तारे सितारे या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. आता नंबर 3 वरती ऋतांशू पाटीलला बघतोय. एकंदरीत आपण पाहतोय संघाचं स्कोर बोर्ड. आपण बॉलरचं नाव सांग ना. बॉलर नेम राज गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. राजनं बॅटर्सला केलं होतं नाराज आणि त्याला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलंय. हे आपण मैदानामध्ये बघतोय. शानदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. त्याचबरोबर आपण बघतो नवी मुंबईचा ऋतांशू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा देखील विस्फोटक फलंदाजापैकी एक फलंदाज आहे. चेंडू टाकला जाईल. फुल टॉस आहे. फुल टोल मात्र प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक असतील परंतु जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी कलेक्ट करतील, ज्यावेळेला थ्रो करतील अतिशय वेगानं मात्र या चेंडूवरती 2 रन्स मात्र आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो, उस्मान पटेल याचं फॅन फॉलोइंग आपण पाहिलंय. उस्मान ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे ना, त्या वेळेला अगदी त्या खेळाडूला सर्व रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः बाजूला असं घेरलं होतं. त्याच्यासोबत सगळे सेल्फी काढण्यासाठी आपण बघतोय तर अगदी मोठी प्रचंड तुडुंब गर्दी झाली होती. आणि आता तो डीप मध्ये उभा आहे. रसिक प्रेक्षकांना भेटण्यासाठी स्पेशली उभा आहे. एकदा उस्मान पटेल यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. अगदी अनेक रसिक प्रेक्षकांच्या हृदयावरती राज्य करणारा एकमेव आपल्याला प्लेअर पाहायला मिळतोय आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त उस्मान पटेल आहे.
प्रेक्षकांना भेटण्यासाठी तो स्पेशली अगदी डीप मध्ये फिल्डिंग करतोय. मोठा प्रहार करायचा, बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का? येस, होय. आणि ऋतांशु पाटील, एक मोठी विकेट मिळते. कमाल धमाल बेमिसाल बॉलिंग चालली आहे राजच्या माध्यमातून. काय कमालची या ठिकाणी आपण बघतो तर नंबर 4 वरती आपण बघतो अक्षय कासारला आता पाठवलं जात आहे. शानदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आणि त्याचबरोबर या विकेटसाठी टीमचे जे ओनर आहे जलील भाई यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज विकेटसाठी आलेला आहे. राजच्या बॉलिंगसाठी शानदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण बघतोय. तिथे चेंडू चेक केला जातोय. अक्षय कासार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कमालची गोलंदाजी पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी जे फलंदाज होते भावेश शेलारनं सुरुवात धमाकेदार केली. तो 10 चेंडूंना फेस करत असताना तब्बल 200च्या स्ट्राईक रेटनं 20 रन्स वरती घेतोय. तर दुसऱ्या बाजूला आता अक्षय कासारला पाठवलं गेलंय. अक्षयकडे देखील चांगलं पोटेन्शियल आहे, चांगली विद्वत्ता पाहायला मिळते. आता गोलंदाज राज मात्र गोलंदाजीचा टप्पा अगदी घातक टाकतोय. फलंदाज अक्षयला कशा प्रकारचं थांबवलं हे पाहावं लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला अलोंग द कार्पेट खेळलं गेलं आहे. ऑफला ड्राईव्ह केलाय. 1 रन्स इथे मात्र घेतला जातोय. हा नानाचा मामला आहे. आणि बघता बघता इथे 2 रन्स देखील चित्याच्या चपलाईनं मात्र कंप्लीट केले जात आहेत. रसिक प्रेक्षक आपण बघतोय जे गेले दिवस मात्र 100च्या आसपास आपल्याला बघायचे. आता संपूर्ण जे रसिक प्रेक्षक आहेत 500 पेक्षा अधिक लोक या चॅनल वरती जोडलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्या स्पर्धेसाठी. कारण ही मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण बघतोय. पिक्सल प्रो या लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून 500 पेक्षा अधिक लोक स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. चेंडू टाकला जाईल. प्रहार केलाय. प्रहार मात्र इथे फक्त आणि फक्त 2 रन्स देऊन जाईल. आणि संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. या ठिकाणी आपण बघतो तर 28 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. हा फायनलचा थरार आहे. ओ शाम की चाय और बड़ों की राय आपको समय समय पर लेना चाहिए. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये रसिक प्रेक्षकांची गर्दी या सर्व स्टार खेळाडूंना बघण्यासाठी ते आलेले आहेत. हा फायनलचा थरार अनुभवण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणूनच आपण हा प्रेक्षक राजा या संपूर्ण खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी देखील बघायला मिळतोय. पुढचा बॉल आहे. राज तयार असेल. शॉर्ट बॉल आहे. प्रहार करायचा होता. अंपायरकडे दाद मागितली जाते. षटक क्रमांक 3 चा खेळ होतोय समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट्स 28 रन्स झालेली आहेत. पुन्हा एकदा आम्ही सन्मान चिन्ह देतोय तो आमचे दाऊददा बुरोणकर यांना, तसेच गणीबाई बुरोणकर, गणेशाच्या बुरोणकर त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिले जाते. तसेच हसनदा बुरोणकर, हसनदा यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. हसनदा बुरोणकर तसेच सिद्दीकबाई चिपलूणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे. तसेच करीमदा यांचा सुद्धा सन्मान चिन्ह दिला जाईल. तसे आमचे महमूद भाई बुरोणकर त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. महमूद साहेब भाई बुरोणकर. चला सामन्याकडे.
चौथ्या षटकाला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर सुरुवात झालेली आहे. थोडीशी चर्चा मात्र त्या ठिकाणी केली जाते. अंपायरचा इशारा काय येतोय? केवळ मागच्या बॉलवरती आपण आक्रमण करताना पाहिलं होतं भावेशनं प्रभावित केलंय. मोठे मोठे स्ट्रोक खेळलेले आहेत. तब्बल 200च्या स्ट्राईक रेटनं तो 22 वरती खेळतोय. शानदार इथे फटकेबाजी. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. आणि थोडीशी चर्चा देखील या ठिकाणी आपल्याला अर्षद पेंढारी करताना देखील दिसत आहेत. मिस्टर कॅप्टन कोल. येणारा पुढचा बॉल आहे. फायनलचा हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. संघाचा स्कोरबोर्ड 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. थोडीशी अर्षद आणि भावेश आहे दोघं एकमेकांकडे बघून थोडीशी चर्चा देखील करतायत. का नाही अगदी अनेकदा अगदी जवळून एकमेकांना ओळखणार हे प्लेयर्स आता विरोधक म्हणून खेळताना दिसत आहेत. समोरचा बॉल विशाल मडवी गोलंदाजी मार्कवरती ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि अंपायर्सकडे व्हाईट बॉलची दाद मागितली जाते आणि पंच तिथे तटस्थ आहेत. शानदार गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं बॅटल चालू आहे. चौथं षटक मात्र प्रगतीपथावरती चालू असताना पहिलं षटक आपण अमोल कांगणेचं पाहिलं. दुसरं षटक आपण गोलंदाज एकंदरीत मनीषनं टाकलं. तिसऱ्या षटकामध्ये राजला पाठवलं आणि चौथं षटक पुन्हा एकदा विशाल यांच्या माध्यमातून हँडल केलं जाते. डावखुऱ्या शैलीचा बॉलर डावखुऱ्या शैलीचा बॅटर देखील तयार असेल. ऑफस्टंपच्या पुन्हा एकदा बाहेरचा बॉल. आता मात्र अंपायरचे दोन्ही हात जे आहेत भूमी समांतर केले जात आहेत. इथे मात्र आपण बघतो तर एक्स्ट्राचा रन्स आता खात्यामध्ये जोडला जाईल आणि संघाचं स्कोरबोर्ड 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 31 रन्स 31 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. हासिल उन्हीं को होती है मंजिलें जिनके सपनों में जान होती है. ओ पंखों से कूच नहीं होता मेरे दोस्तों हौसलों से उडान होती है. हौसला बुलंद पाहिजे तुमचा. हौसला बुलंद असेल तर तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. एक चांगला टोटल उभा करण्यासाठी पार्टनरशिप गरजेची आहे. पार्टनरशिप तुम्हाला करावी लागेल. मोठा प्रहार त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न अलोंग द कार्पेट असेल. केवळ एकच रन आतापर्यंत घेतला गेलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा होणार नाहीये. अक्षय कासारची चर्चा केली. थोडच्या धीम्या गतीने तो खेळताना दिसलाय. 3 चेंडूला त्यांनी फेस केलंय किंवा तो 4 रन्स वरती खेळतोय. आता तुमची गाडी जी अगदी सेकंड गिअर वरती चालली आहे ना त्याला अगदी थर्ड टाका आणि त्याच्यानंतर थर्ड नंतरला पुन्हा एकदा जो टॉप गिअर टाका. टॉप गिअर टाकल्यानंतरला गाडी अगदी सुसाट वेगानं पळवावी लागेल. कारण प्रतिस्पर्धी टीमकडे देखील टेनिस क्रिकेट विश्वातील अगदी नामांकित प्लेयर खेळताना दिसत आहेत. किमान तरी तुम्हाला 60+ रन्स ऑन बोर्डला लावावे लागतील तर कुठेतरी एक फायटिंग स्कोर बघायला मिळू शकतो. आणि या मॅच मध्ये अगदी बॅटल मात्र खूप मोठं होईल यात शंका नाहीये. पुढचा बॉल मात्र घेऊन येईल. येणारा चेंडू संकट घेऊन येऊ शकतो का अक्षय कासारच्या विरोधामध्ये हे पाहावं लागेल. अक्षय तयार. हातामध्ये ब्रह्मास्त्र घेतलंय त्यानं आणि त्याच्यानं प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या चेंडूवरती किती मोठा प्रहार करेल पाहावं लागेल. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड खेळलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्पर्श झालाय. थोडस मिसफिल्ड बघायला मिळतंय परंतु हरकत नाहीये. इथे या बॉलवरती 2 रन्स नक्कीच मिळून जातील. प्रचंड वेगानं 2 रन्स बघायला मिळत आहेत. शानदार इथे बॅटिंग करावी लागते. एक खेळाडू थोडंसं डिफेन्सिव्ह. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर दुसरा खेळाडू देखील आक्रमकतेने खेळताना दिसतोय. बॅटिंग शानदार करावी लागेल. रसिक प्रेक्षक या मॅचचा आनंद अगदी सगळ्या बाजूने घेत आहेत. या संपूर्ण ग्राउंडला आपण बघतोय ना तर अगदी विळखा घातलाय रसिक प्रेक्षकाने आणि आपला कॅमेरामॅन देखील अगदी या संपूर्ण लोकांचे अगदी छायाचित्र त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताय. डाऊन द ग्राउंड डाऊन द ग्राउंड डाऊन द ग्राउंड चाललाय सीमा रेषा पार. छरान षटकार. काय मॅच चालू आहे. काय साम्राज्य चाललंय. बॅटल मात्र खूप मोठं चाललेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये युद्धाला सुरुवात झालेली आहे. अक्षय कासारला पाहिलंय. आक्रमण केलंय विशाल वरती. पुन्हा येणारा पुढचा चेंडू. पुढच्या बॉलवरती आपण पाहतोय मोठा प्रहार बघायला मिळू शकेल का. 40 झालेत. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील. प्रहार प्रहार तिथे पाहायला मिळतोय पण तो चेंडू मात्र सरळ जाईल सीमा रेषा पार. मिळतील 4 तो हो गबडा पार. चौकार. 4 रन्स.
आता इथं आझमबाई मिरकर आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान चिन्ह देतोय. तसेच लियाकतबाई बुरोणकर आहेत, लियाकतबाई बुरोणकर त्यांचा सुद्धा सन्मान चिन्ह द्यायचा. तसं मोहम्मद अलीबाई बुरोणकर आहेत, त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिला जात आहे. तसंच याकूबबाई बुरोणकर, इब्राहिमबाई बुरोणकर त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिला जात आहे. याकूबबाई बुरोणकर त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिला जात आहे. तसेच रियाज बुरोणकर त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिला जातो आहे. अब्बास चचा बुरोणकर त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिला जात आहे. अब्बास चचा बुरोणकर. चला पुन्हा एकदा मॅचकडे. लक्षेक शेवटचे 6 चेंडू अमोल कांगणेच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. पहिला ओव्हर मात्र थोडेसे 15 रन्स खर्च केले होते, परंतु शेवटच्या षटकामध्ये अमोल कांगणे भावेश शेलारच्या विरोधामध्ये फायनल मिळेल. राऊंड द विकेट बॉल टाकला जाईल. यावेळेसचा बॉल मात्र सरळ कीपरच्या डोक्यावरून चाललेला आहे. कुठे चाललाय कुठे, आणि इथे ऑफिशियली इशारा येतोय. 4 स्मिथ चौकार येतोय. खरंच मी जासिम कडवेकर सकाळच्या दिवसापासून आत्ताच्या संध्याकाळच्या 17पर्यंत आपला रोमांचक सामना पाहायला भेटतोय. इथं मात्र भविष्याला कट करण्याचा प्रयत्न, तिथं मात्र फाळागड दरम्यानमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेला आहे. तिथं मात्र जेव्हापर्यंत फेकी होते तेव्हापर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण, 3ऱ्या धावाचा पुकाराने इथं मात्र भावेश शेलारांना बाद होऊन जी तंबूच्या रस्त्याला परतावं लागणार आहे. खरंच एक मोठा झटका लागला असेल तर मात्र भावेश शेलारच्या रूपामध्ये. खरंच पाहायला गेलं ग्रँड फिनालेचा आणि आपल्याला पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणात इथे मात्र प्रेक्षक वर्ग प्रतिक्रियाला दाखल झाला आहे. सर्व प्रेक्षकांच्या सत्रामध्ये आणि इथं मात्र पंचांना दंडित करण्यात लावलेलं आहे. इथं मात्र सिंगल भेटेल. आणि तसं नॉन स्ट्रायकिंग बॅटर नेम कृपया सांगायचं आहे. बॅट्समॅन नेम सांगायचं नॉन स्ट्राईक एंडला आहे जो अमित. खरंच अमित पाहायला भेटतो आपल्या नॉन स्ट्राईक एंडवरती. सलामीची जोडीमधला एक मात्र भावेश शेलारच्या रूपामध्ये एक मोठा झटका लागलेला असेल. इथं बीट पंच मात्र सांगतात इथं मात्र बाद व्हावं लागेल. एक मोठा विकेटचा पतंग लागतोय. 4था झटका. आमच्या गावाचे प्रतिष्ठित नागरिक इथं आलेले आहेत. आमचे गाव सरपंच माननीय प्रदीप भाई राणे, तसेच मया राणे, तसेच अमरेश शेदुकर यांचा आम्ही गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरोंडी आणि हुसेनपूर संपूर्ण या ठिकाणी आपण बघतो या गावचे प्रथम नागरिक महोदय
आदरणीय प्रदीपजी राणे सर यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय तर या गावचे सरपंच महोदय आदरणीय प्रदीपजी राणे सर, त्याचबरोबर अमरीतजी हेदूकर सर यांचं देखील आगमन झालं. सर तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. आपण हा फायनलचा थरार बघतोय. आपण बघतोय उझेर शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. मित्रांनो अंडर 19 हा ज्यावेळेला ISPL खेळणारा आपल्याला पहिला प्लेयर देखील पाहायला मिळतोय. अंडर 19 ISPL मध्ये देखील शानदार आपल्याला परफॉर्मन्स सादर करताना दिसला होता उझेर शेख. 3 बॉल झालेत. 3 चेंडू मात्र अजून देखील शिल्लक असेल. षटक क्रमांक शेवटमधील अमोल कांगणेनं तर अक्षरशः इथे फलंदाज आता थांबवण्याचं काम निश्चित केलंय. येणारा पुढचा बॉल असेल यावेळेचा बॉल लेगस्टंपच्या थोडंसं बाहेरचा असणार आहे. आणि अमोल कांगणेची स्ट्रेंथ तर आपण बघितले की चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला येतो, दोन्ही बाजूला कट करणे त्याची स्पेशालिटी राहिलेली आहे. समोर गोलंदाज अमोल कांगणे मात्र तयार असेल. एकंदरीत आपण बघतोय तर रिजवान बोरनकर यांच्या माध्यमातून यावेळेला दांडी 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 गोल जावं लागेल बाहेर. विकेटचं पतन. उझेर शेख बॅक टू द पॅव्हिलियन. बुरुंडी उसिरपोरा यांचा बिगेस्ट फेस्टिवल आहे मित्रांनो. अगदी आपण जर कुठला मोठा फेस्टिवल असेल ना गरीब नवाज बुरुंडी या टीमचा, तर हा तुमच्या स्क्रीनवरती बघतोय किती एन्जॉयमेंट चाललेली आहे. दोन्ही संघ कोणतेही असू दे, परंतु या ठिकाणी सेलिब्रेशन हे 100% बनणार. आणि या स्क्रीनवरती सर्व ऑर्गनायझर कमिटीचे जे या ठिकाणी आपण बघतो सदस्य आहेत ते या संपूर्ण स्पर्धेचा आनंद कसा सेलिब्रेशन करतायत हे तुमच्या स्क्रीनवरती जिकडे लक्ष जाते तिकडे फक्त प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक हे दृश्य दिसते. बॅटर नेम प्लीज. बॅटर विकी मुंबईकर आता बॅटिंग साठी आपल्याला बघायला मिळू शकेल. ऑन हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक जर घेतली तर अनबिया बोरनकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तर सांगितलं जात आहे रिजवान बोरनकर यांच्याकडनं आपण बघतोय. तर यावेळेला चेंडू हवेमध्ये हॅट्रिक होणार का उस्मान पटेलनं कॅच पकडलेली आहे. आणि इथं गोलंदाज अमोल कांगणेची हॅट्रिक देखील होतीये. जोरदार टाळ्या होऊ द्या त्या बॉलर साठी. मधील खेळ रिजवानभाई बोरनकर यांच्याकडून जे हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज अमोल कांगणेला दिलं जाईल. त्याचबरोबर अनबिया बोरनकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अमोल कांगणे या प्लेअरला दिलं जाणार. नवनीत काका कुठे असतील कॉमेंट्री बॉक्स. बॉल आहे. काय गोलंदाजी केली आहे अमोलनं. प्रभावित करणारी गोलंदाजी. कॅप्टन कूल हर्षद पेंडारी असं खरंच मनापासून कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये महागडा ठरला परंतु शेवटचा षटक अमोल कांगणेलाच त्यांनी दिलं. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाते का. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का. परंतु चेंडू नोमास लँडला जाऊन ट्रॅव्हल झालाय. रन झपकन घेतले गेलेत. प्रयत्न 3 आहे आणि ते सक्सेसफुली आपण बघतोय तर 3 रन या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. संघाचं स्कोरबोर्ड इथे जाऊन पोहोचले 55 या आकड्यावरती. डीजे प्लीज स्टॉप. 56 रन. डीजे प्लीज 5 मिनिटं. डीजे थोडा 5 मिनिटं थांबा. थोडा 5 मिनिटं 5 मिनिटं नाही 2-3 मिनिटं थांबा. डीजे बेंजो पाटील 2 ते 3 मिनिटं आम्हाला टाइम द्या. 2 ते 3 मिनिटं आम्हाला टाइम द्या. त्याच्यानंतर तुमचाच टाइम आहे.
अगदी आम्हाला 2 ते 3 मिनिटं द्या, त्याच्यानंतर तुमचाच टाइम आहे. तेच बोलत नाही काय बोलणार सर. सरफराज चिपळूणकर प्लीज थांबवा. सरफराज चिपळूणकर चला 2 मिनिटं वगैरे थांब. थँक्यू. मी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या पॅव्हलियनच्या दिशेने घेऊन जातोय. जे आमचे सन्मानित इथं व्यक्ती आहेत, जे इथं आलेले आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी इथं इच्छुक आहेत. तसेच आमच्या गावाचे सरपंच म्हणून नेहमीच ओळखले जाणारे प्रदीप भाई राणे यांचा आम्ही गुलदस्ता देऊन त्यांचं स्वागत करतोय. अमरेश राणे, तसंच मया शेठ यांचा सुद्धा गुलदस्ता देऊन सर्वांचं हे केलं जातंय. मग ते तू त्याला कॅमेरा घे ना. आणि सन्मान चिन्ह देऊन सुद्धा त्यांचा अमरेश हेदूकर तसेच आणि शाल सुद्धा दिली जाते. तसेच आमचे प्रदीप राणे यांना सुद्धा सन्मान चिन्ह आणि शाल सुद्धा दिली जाते. तसेच मया राणे तर गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडीचे एक टाईमचे सदस्य सुद्धा होते. एक चांगला गोलंदाज होते. त्यांना सुद्धा या मैदानात आल्यानंतर त्याची आठवण सुद्धा येत असेल. या सर्वांचे सर्व इथं आलेत, आम्ही त्यांचा धन्यवाद करतोय. तसेच तला मौलाना बसले तर त्यांचा घ्या. तेरा पीक बाहेर गेलेला का. तसेच आमचे असगर भाईजान यांचा सुद्धा सन्मान चिन्ह दिला जातोय. तसंच हुसेन बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जातं आहे. तसंच सलीम बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जातं आहे. तसंच समज चिपळूणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जातं आहे. तसं बरकत बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जातं आहे. मजीद तलगरकर हे सुद्धा इथं आलेले आहेत, त्यांचं आम्ही सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जातं आहे. एकेकालचे गोल्डन खोंडाचे कप्तान होते. परवेज बुरोणकर हे सुद्धा इथं आलेले आहेत, त्यांचा आम्ही धन्यवाद करतोय. तसेच आमचे गरीब नवाजचे सदस्य कलंदर बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिला जातोय. त्यांनी घ्यायचं आहे. जे अगदी जे लाईव्ह होत आहे त्यांनी इकडे लक्ष ठेवायचं आहे. तसंच आझाद बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिला जाते. तसंच परवेज बुरोणकर यांनी सुद्धा पुढे यायचं आहे, त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिला जाईल. तसंच परवेज बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जाते. घेऊन येणार ठेवणार राजा, घेऊन ठेवणार येणार. चला, तसंच जलील बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जाते. चला, परवेज बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह जाते. मुजम्मिल बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलेले जातात. चला, घ्या 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 मुजम्मिल. हॅलो चेक. हॅलो हॅलो
जुनेद बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आजिम मौलाना यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जात आहे. मिर्झा बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जात आहे. सऊद बुरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आश्रमच्या पुरातन हो गए, आश्रमच्या पुरातन हो गए. मोहम्मद अरशान यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिला जातोय. तसेच इसाक चचा बोरोणकर यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिले. देश भाऊ तू उठून देस त्यांना. थँक्यू. सनी चालू करा हो भाई, चालू करा. हॅलो चेक. चला मॅच ऑन झालेली आहे. सामन्याला सुरुवात. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आपण बघतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर आपण जमालला बघतोय. जमालची कमाल या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलात. जमाल यावेळीचा पहिला बॉल बाहेर. षटकार. काय स्ट्रोक आहे. बॉलर नेम काय? बॉलरचं नाव सांगा. बॉलर नेम. उस्मान पटेल यांच्या माध्यमातून आपण तिथे पाहतोय. पहिल्याच बॉलवरती हातामधून त्याचबरोबर उस्मान पटेल यांच्यासाठी एक मोठी नक्कीच कॅश प्राइज असू शकेल. लगातार 3 सिक्सर साठी 2000चा कॅश प्राइज अफनान मुझमिल आणि फरहान यांच्याकडून. तर लगातार 6 सिक्सर साठी आपण बघतोय 5000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाणार आहे अफनान मुझमिल आणि फरहान यांच्याकडून. त्याचबरोबर आपण बघतोय तर रिजवान भाई बुरोणकर यांच्या माध्यमातून सांगितले अर्धशतक जर का या ठिकाणी उस्मान पटेलने या 56 धावांपैकी जर का 50 रन्स त्यांनी बनवले तर कदाचित आपण बघतोय ते 5000चा कॅश प्राइज उस्मान पटेल यांना मात्र ते दिलं जाणार आहे. मॅचला सुरुवात तर झालेली आहे. रसिक प्रेक्षकांच्या सगळ्यांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उस्मान पटेल याच खेळाडूंच्या वरती सर्वांच्या नजरा आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण बघतोय. करण गोलंदाजीसाठी असेल. करणकडे देखील चांगली विद्वत्ता आहे. उस्मान मोठे प्रहार करू शकेल का. पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळालेलं आहे. हातामधून चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. आता उस्मान कुठे थांबणार आहे. समोर करणवरती पुन्हा एकदा आक्रमण बघायला मिळू शकेल. परंतु समोर ऋतांशु पाटील मात्र आपल्या खेळाडूला चांगलं या ठिकाणी चेअरअप करताना दिसत आहेत. पुढचा बॉल आहे. प्रॉपर टायमिंग नाहीये. बॅटचा अंदरुणी किनारा बघायला मिळतोय. डिरेक्टेड असता कदाचित तिथे आपल्याला करीबी मामला बघायला मिळू शकला असता. स्ट्राईक रोटेट होते. आता जमालची कमाल मित्रांनो तुम्ही नक्कीच अनुभवणार आहात. 56 धावांचा पाठलाग करायचा. या संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन होणार कोण हे पाहावं लागेल. चॅम्पियन कोण होणार. यावेळेचा बॉल चांगलंच खेळला गेला. डिक्लो झोन कडे चेंडू मात्र जाऊन ट्रॅव्हल होतोय. डिक्लो झोन आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाचं स्कोरबोर्ड डबल डिजिट मध्ये एंटर होतोय. इथे 10 रन्स ऑन बोर्डला लागले. 27 बॉल मध्ये 44 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 27 मध्ये 46 पाहिजेत. शॉर्ट बॉल आहे. अगदी कमी गतीचा बॉल असेल. चेंज ऑफ पेस करून टाकले. शानदार इथे गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आता करणच्या माध्यमातून. एक मोठा प्रहार आपण पाहिला की एका बॉलमध्ये 6 आला. त्याच्यानंतर एक्स्ट्रा त्याच्यानं सिंगल आला आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं तर दुहेरी धावांचा फटका जमालच्या बॅटमधून. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल
मैदानामध्ये चालू आहे. करंजचा बॉल आहे, पुढचा शॉर्ट बॉल आहे, ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू तिथे पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण उस्मान पटेल यांना पाहिलं तर दुसऱ्या बाजूला जमाल धमाल बेमिसाल क्रिकेटर असेल ऋतांशू पाटील यांचा गेम प्लॅन कशा प्रकारचा असू शकेल. उर्वरित येणाऱ्या ज्या षटकांसाठी अगदी काबिलियत तारीफ क्रिकेट आहे. प्रथम फलंदाजी करताना आपण बघितलं तर 55 रन्स बनवून 56चं टार्गेट. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शानदार गोलंदाजी. जमाल पुन्हा तयार असेल या ओव्हरचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. राहर होणार का? परंतु आपण इथे पाहतोय तर किती रन्स घेतले जाते शेवटच्या चेंडूवरती. सगळ्यांच्या नजरा आहेत या मॅच वरती. फायनलचा थरार आहे. फटका मात्र तिथे प्रॉपर असा नाहीये, परंतु चेंडू मात्र जाईल डिक्लेअर झोन कडे 2 रन्ससाठी. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त होते. संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. विदाउट लॉस 13 झालेली आहेत. चोवीस बॉल आहेत आणि त्या 24 बॉल मध्ये आपण पाहतोय तर 43 रन्स पाहिजेत. डीजे 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 थांबायचं आहे. डीजे डीजे थँक्यू थँक्यू थँक्यू. थांबा डीजे. 24 बॉल मध्ये 43 पाहिजेत. बॉलर नेम, बॉलरचं नाव सांगा ना. बॉलरचं नाव सांगा. योगेश गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. योगेश षटक क्रमांक 2 चा खेळ. परंतु या ठिकाणी बघा उस्मान पटेल यांच्यासाठी लगातार 3 सिक्सेस साठी जिशान सानिया बोट अनवर फणसुरकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल लगातार 3 सिक्सेस साठी. लगातार 3 सिक्सेस साठी 500चं कॅश प्राइज असेल. 24 बॉल आहेत. 24 मध्ये 43 रन्स पाहिजेत. सगळ्याकडून खूप सारे एक्सपेक्टेशन्स केले जात आहेत उस्मान पटेल याच्याकडून. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर घुमावलंय. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 रनसाठी चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू बेंजो. आणि इकडच पाहायला गेलो तरी आपल्याला मानाच्या स्पर्धेतील मानाचा सामना पाहायला भेटतोय. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग उपस्थित झाले. सर्वांचं मान्यवरांचं सर्वांचं तसंच प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत असेल. आणि सामन्याकडे पाहायला गेलो स्ट्राईक मार्फत आपला रायगड का टायगड उस्मान पटेल पाहायला भेटतोय. इथं मात्र पंच मात्र सांगतात की एक्स्ट्रा 9च्या स्वरूपामध्ये इथं मात्र एक्स्ट्रा धावा जोडली जाईल. आणि आता मात्र फ्री जी संधी असेल ती मात्र ऑडिटर पाहायला गेलो उस्मान पटेल यांच्या हातामध्ये. खरंच संधीचं सोनं करावं लागणार आहे. आणि स्ट्राईक मार्फत आपल्याला उस्मान पटेल पाहायला भेटले. 2 मोठे फटके त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. खरंच धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 18 या आकड्यावरती एक पाहायला गेलो अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजीच्या माध्यमातून स्ट्राईक मार्फत पाहायला गेलो ना तर एक क्रिकेट विश्वामधलं एक मोठा नाव आपल्याला उस्मान पटेल पाहायला भेटतोय. 2 मोठे प्रार्थ अजूनपर्यंत त्याच्या माध्यमातून आलेलेच आहेत.
आणि खरंच इथं मोठ्या प्रमाणात जे की त्याची फलंदाजी पाहण्यासाठी उस्मान पटेल यांची फलंदाजी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथं प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेले आहे आणि त्यांचे मात्र प्रदर्शन पाहण्यासाठी दूर दूरवरून सुद्धा इथं आलेले आहेत. तर खरंच त्या सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं खूप खूप इथं आल्याबाबत धन्यवाद असेल. आणि तसंच एक डिसिजन असेल की पंचाचा निर्णय हा मात्र अंतिम निर्णय असेल. चला पंच मात्र विनंती असेल आपला डिसिजन काय तो फायनल डिसिजन सांगायचं आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचाने मात्र सांगितलं की हा मात्र नो चेंडू असेल म्हणजे आता येणारा चेंडू मात्र फ्री हिटचा संधी असेल. उदाहरण उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिट. खरंच तो आपल्याला चेंडू पाहायला भेटेल. तो मात्र फेस करताना आपल्याला एक मोठा नाव उस्मान पटेल स्ट्राईक मार्फत पाहायला भेटेल. खरंच अप्रतिम फटके आपल्याला ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटले दर्जेदार फटके ज्याच्या मधून पाहायला भेटले ना तोच आपल्याला उस्मान पटेल स्ट्राईक मार्फत पाहायला भेटेल. मोठ्या फटक्याची आवश्यकता तर हो आहेच सांगाल आणि तेच मोठे फटके मात्र उस्मान पटेल यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. खरंच दर्जेदार आणि वेगवान गोलंदाजाचा सुद्धा भरपूर समाचार घेताना आपल्याला पाहायला भेटतोय. खरंच गोलिंग ट्रॅक होती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसऱ्या षटक फेकताना आपल्याला योग्य सज्ज होताना पाहायला भेटतोय. खरंच धावफलकावरती 18 धावा जोडले गेले आहेत आणि आपल्याला गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी आयोजित भव्यदेव ओरम स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होतं आणि त्याचेच पाहायला गेलो तर अंतिम दिवस आपल्याला पार पडताना पाहायला भेटतोय आणि अंतिम दिवसामध्ये अंतिम सामना ग्रँड फिनालेचा सामना पाहायला भेटतोय. खरंच एका साईडला आपल्याला 22 चेलर पाहायला भेटतील तर दुसऱ्या साईडला एक रायगडचा टायगर उस्मान पटेल असं पाहायला भेटणार आहे आणि एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला भेटतोय. आणि इथं मात्र 9च्या स्वरूपामध्ये एक धावा जोडली जाईल आणि आता मात्र एक धावाच्या साईने धावफलक जाऊन पोहोचते तो मात्र 18 आहे आकड्यावरती. परत गोलिंग ट्रॅक होती योग्य सज्ज होताना पाहायला भेटेल राईट आणि मात्र फ्रीडची संधी असेल पाहूया. फ्रीडची संधी गोलंदाज तयार होती गोलंदाजी करण्यासाठी. खरंच इथं मात्र फटका तर सजवला आहे आणि इथं गॅप सुद्धा पाहायला भेटतोय. चेंडू जाईल वन बाउन्स येतो एक दणदणीत कणकणीत उस्मान पटेल स्टाईल मध्ये येतो एक ब्रँडेड फटका भेटील 4-4 डाबर चौकार. काय नौका रन नहीं है क्या? नौका रन नहीं है, नौका रन नहीं है मेरे को, मतलब 23 बता रहा है टोटल. तो एमडी का लिया ना उसका नौका और वाइट का रन दे रहे. थँक्यू डीजे. आणि खरंच उस्मान पटेल यांना काय एवढ्या पाहायला होती एवढं मोठं नाव का दिलेलं आहे आणि तसंच त्यांच्या मागे एवढे प्रेक्षक का धावतो. खरंच त्या अप्रतिम दर्जाची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल उस्मान पटेल यांच्या माध्यमातून. काल मला मानलं जातं की क्रिकेट विश्वामधला उस्मान पटेल रायगड का टायगर ते मात्र इथं दाखवतोय. मात्र मोठा प्रहार येतोय इथं सुद्धा शफळून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता पण इथं मात्र आता मात्र गतीमध्ये परिवर्तन करताना योगेश गोलंदाजीमध्ये पाहायला भेटतोय. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल पण संघाची धावसंख्या थोड्या जास्तच वेगाने कारण की उस्मान पटेल इथं मात्र रायगडचा टायगर मात्र धाडताना पाहायला भेटतोय. हॅलो चेक माईक. खरंच पाहायला गेलो ना तरी मोठे फटके ज्यांच्या माध्यमातून येत आहेत तेच मात्र आपल्या स्ट्राईक मार्फत उस्मान पटेल परत एकदा स्ट्राईक वरती सज्ज होतील. इथं मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. तिथं मात्र फटका तर सुंदर आहे एक धावा पूर्ण दुसरा धाव सुद्धा पंच मात्र सांगतात गुड रनिंग बिटवीन द विकेट पूर्ण होताना पाहायला भेटेल. आता मात्र 2च्या साईने धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावर. खरंच पाहायला गेलो ना तरी मानाच्या स्पर्धेत आपल्याला अंतिम सामना पाहायला भेटतोय आणि एक रोमांचक सामना दोन्ही संघ बलाढ्य संघ मोठा प्रवास करून इथं मात्र दाखल झालेत उपस्थित झालेत आणि तसं युट्यूबच्या माध्यमातून पाहायला गेलो ते सर्व प्रेक्षक जोडले त्यांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. पुढचा चेंडू इथं सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र गोलंदाजीमध्ये योगेश प्रयत्न करतोय निर्धाव चेंडू फेकण्याचे. हा सुद्धा चेंडू मात्र निर्धाव चेंडू असेल. षटक क्रमांक दुसऱ्यामधला लाच चेंडूचा खेळ बाकी असेल. खरंच षटक क्रमांक दुसऱ्या षटकामधला लाच चेंडूचा खेळ बाकी तर असेल. लाच चेंडूमध्ये पाहूया धावफलकावरती धावा किती जोडल्या जातात.
खरंच 56 धावांचा एक मोठं आव्हान पार पडताना आपल्याला संघ पाहायला भेटतोय. उस्मान पटेल स्ट्राईक मार्फत असेल आणि थोडं फास्ट घ्यायचं आहे. खरंच 24 धावा धावपलकावरती जोडले गेलेत. आपल्याला एक चांगले क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला भेटतोय. आणि गोल इंटरॅक्टवरती पाहायला गेलो ना तरी योगेश आपल्याला योग्य पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. 24 धावा धावपलकावरती जोडले गेले. ते खरंच आपल्याला पाहायला गेलो तरी अप्रतिम दर्जाची फलंदाजी आपल्या उस्मान पटेल यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. खरंच आपली बैलगाड्या शर्यतला त्या कृपया आता आपण बैलगाड्या शर्यत सुद्धा इथं पाहायला गेलो होतो तरी आज तालुक्यामध्ये सुद्धा घडली होती. आणि तसं इथं मात्र क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला भेटतो ना तरीच 24 धावा धावपलकावरती जोडल्या गेल्यात. 24 धावा 13. चला स्कोर सुद्धा चेक करण्यात आलेला आहे. स्कोर मात्र 24च आहे. 24 धावा धावपलकावरती जोडले गेलेले आहेत. ते खरंच पाहायला गेलो षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. चला पंच मात्र सामन्याला सुरुवात करायची आहे. 24 धावा धावपलकावरती जोडले गेलेत आणि आता परत एकदा मॅचला स्टार्ट होत आहे आणि गोल इंटरॅक्टवरती आपल्याला योगेश तोच गोलंदाज सज्ज होताना पाहायला भेटतोय. मात्र रोखवून ठेवले उस्मान पटेल यांना मोठे फटके खेळण्याची संधी नाही. मात्र चेंडूची वंचित ठेवताना पाहायला भेटतोय गोलंदाज. खरंच योगेश आपल्या संघासाठी एक चांगली पद्धतीने गोलंदाजी करत आहे. चांगले व्हेरिएशननी गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते मात्र योगेश. इथं मात्र फटका चढवण्याचा प्रयत्न चालला होता आणि तिथं मात्र थोडासा मिसफिल्ड होतोय. आणि इथं मात्र मिसफिल्डच्या रूपामध्ये एक पाहायला गेलो उस्मान पटेल यांना जीवनदान दुसरा जीवनदान पाहायला भेटतोय. आणि खरंच मात्र जीवनदान दिलाय का तुम्ही आता कदाचित होताना कॅच सोडले का मॅच सोडले हे पाहायला भेटेल. हॅलो हॅलो चेक. तुला पण द्यायला ना तुझा पण द्यायला. पंचांनी थोडा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंचांनी थोडी काळजी घ्यायची आहे. सामना लवकरात लवकर जास्त टीम मीटिंग होऊन देऊ नका. जास्त भरपूर जाम टीम मीटिंग चाललेली आहे. जरा पंचांनी याची काळजी घ्यायची आहे. सामना लवकरात लवकर कसं संपेल याची काळजी घ्यायची आहे. दोन्ही कर्णधाराला नम्र विनंती आहे की त्यांनी सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. इथे पुढचे पण कार्यक्रम आहेत त्याची काळजी घ्यायची आहे. थोडा प्लीज सहकार्य करायचं आहे. दोन्ही कर्णधार इथे दूरून आलेले आहेत. आम्ही त्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतोय. त्यांनी सध्या आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. प्लीज सहकार्य करायचं आहे. चला कॉमेंट्री बॉक्स. आणि खरंच पाहायला गेलो आता मध्ये षटक क्रमांक 3 फेकता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. सत्यम पाहायला भेटेल. इथं मात्र स्टेट ड्राईव्ह फटका साधण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. येतो एक ब्रँडेड उस्मान पटेल स्टाईल मध्ये घुटना टेक आणि उस्मान का षटकार दे. खरंच एक मोठा फटका. खरंच उस्मान पटेल यांच्यासाठी एक लाईन बॉलिंग होताना
कि कल हो तो आज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा, मेल हो तो ताज जैसा और बल्लेबाज हो तो आप जैसा. खरंच अप्रतिम दर्जाची आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते. तर थोडं फास्ट घ्यायचंय आणि एक मोठा फटका, मोठा विकेट पाहायला भेटला उस्मान पटेल यांच्या माध्यमातून. आपला एकच फटका 440चा झटका मात्र पाहायला भेटला उस्मान पटेल यांच्या माध्यमातून. सत्यम यांच्या गोलंदाजी होती मात्र आता मात्र मोठे प्रहार यायला सुरू झालेले आहेत आणि इथं सुद्धा पाठवून दिलाय. परत एकदा येतो एक ब्रँडेड फटका, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पार, चेंडू मध्ये होता वजन आणि धावा भेटील संपूर्ण अर्धा डझन. खरंच हा प्रतिम दर्जाची फलंदाजी मात्र उस्मान पटेल यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. हो रियान, त्याचं पोराचं नाव रियान. आणि तसं जर आणखी एक मोठा प्रहार येतो तर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. आणि जिशान सानिया बोट यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. आणि तसंच पाहायला गेलो ते मोठ्या प्रमाणात इथं मात्र पारितोषिक उस्मान पटेल यांच्यासाठी लावण्यात आले. 2 चेंडूमध्ये 2 मोठे प्रहार आलेले आहेत. आणि खरंच इथं मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, इथं मात्र बॅटरनं बोलत काही संपर्क होत नाहीये. इथं मात्र गोलंदाजाने वंचित ठेवलेल्या फलंदाजाला आणि खरंच इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि आता मध्ये 2 फटक्यांनी कदाचित थोडी तरी मॅच मध्ये इंटरेस्टिंग पडलेले. कारण की पाहायला गेलो तरी आता मात्र थोडी तरी मॅच इथं मात्र पहिला चेंडू हवेमध्ये असेल, खाली डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रेवल होतोय आणि तिथं सुद्धा दुहेरी धावा भेटेल. या दुहेरीच्या साईने आता मात्र धाव फलक थोडंसं पुढे सरसावेल आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावर. खरंच पाहायला गेलो तरी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला अप्रतिम दर्जाची आणि महत्त्वपूर्ण आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते. ती मात्र उस्मान पटेल, रायगड का टायगड. खरंच पाहायला गेलो ती एवढा मोठा प्रवास करून इथं कामी दाखल झालोय ते मात्र दाखवताना फलंदाजीमध्ये पाहायला भेटते तो मात्र उस्मान पटेल. इथं सुद्धा स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न आणि तिथं मात्र थोडासा आउटफील्ड खराब असल्यामुळे एक धावा भेटेल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा तिथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण भावेश शेलार यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. आणि इथं मात्र 2 धावा भेटतील. 2च्या साईने आता मात्र धाव फलक थोडेसे पुढे सरसावेल आणि धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 41 या आकड्यावर. आणि आता मात्र 13 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 15 धावांची आवश्यकता असेल. खरंच मोठे फटके इथे मध्ये दर्जेदार राहिलेले आहेत कारण की मोठे फटके आपल्याला उस्मान पटेल यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. इथे मात्र स्लोअर चेंडू होता, आपण थोडेसे एसटी रक्षक थोडेसे चुकी करतायत आणि इथे मात्र बोलताना चुकीला मात्र माफी नसते. इथे मात्र संघर्ष करावं लागेल. आणि खरं तर पाहायला गेलो तर एक चांगले क्रिकेट खेळावं लागणार. बोलताना खरं तर एक चांगले क्रिकेट खेळत असताना आपण तर आपल्याला नेहमी सर्वांचा आदर करावं लागतं. बोलताना मैदानामध्ये जे 2 पंच असतात त्यांचा आदर करा, त्याच्यानंतर आपल्यासाठी सामने भरवतात ना त्यांचा आदर करा, त्याच्यानंतर एक योग्य पद्धती आपला स्कोर लिहिण्याचं काम पूर्ण करतात तर स्कोररचा आदर करा. तसेच मंडळाला जी देणगी आलेली आहे आणि रिहान मुक्तार बोरोणकर यांच्याकडून 2000 रुपयाचे मंडळाला बक्षीस झालं आहे, त्यांचा आम्ही धन्यवाद करतोय. कलंदर यूनुस बोरोणकर इनके भाई है, उनका हम शुक्रगुजार है. तसेच आम्ही सम्मान चिन्ह देतोय ते फारुख फजलुद्दीन बोरोणकर. थँक्यू डीजे थँक्यू. 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये आता 14 रन्स पाहिजेत. तब्बल 1000 पेक्षा जास्त लोक पिक्सल प्रो या चॅनल वरती जोडलेले आहेत. जोरदार टाळ्या उद्यात. चला 12 बॉल आणि 14 रनची आवश्यकता तिथे आपल्याला असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाजाला बघतोय. योगेश गोलंदाजी मार्क वरती राईट अप ओव्हर द विकेट. 12 मध्ये 14 डिफेन्स करायचे आहेत. उस्मान तयार आहे. पहिलाच बॉल. समाचार भावेशच्या हातामध्ये चेंडून मात्र दम तोडलेला आहे. एक शानदार पारी उस्मानची. जोरदार टाळ्या उद्यात उस्मान साठी. एकदा उस्मान पटेल यांच्यासाठी जोरदार टाळ्या उद्यात. एक शानदार पारी. 16 बॉलमध्ये 35 रनची पारी खेळत मैदानाच्या बाहेर गोलंदाज योगेशचं कौतुक देखील करावं लागेल. 11 बॉल मध्ये आपण बघतोय तर 14 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी एजे फायटर्स कुवेत या टीमला. अकरा बॉल मध्ये 14 रन्स पाहिजे तर जिंकण्यासाठी बॅटिंग मार्क वरती आपण बघतोय तर अर्षद पेंडारीला बघतोय नंबर 3 वरती त्याला पाठवलं. 11 मध्ये 14 ची गरज आहे. नबील चिपुलकर देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
नवीन तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. ऑनलाईन रसिक प्रेक्षक नक्कीच जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय नवीनने देखील संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. जाशिमांचे अगदी प्रचंड ते चाहते देखील आहेत. आणि या मॅचला आपण बघतोय एक मोठं वळण आलेलं आहे. असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो, क्या कम रह गए देखो उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना है वो चैन नींद सब त्यागो तुम, वो संघर्षों का मैदान मत छोड़ कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों के मित्रों कभी हार नहीं होती. बॉल टाकलाय. यस, अर्षदच्या बाट मधून चेंडू चाललाय हातामध्ये आणि यावेळेला बॅक टू बॅक विकेटचं वतन आहे. व्हॉट अ मॅच, सुपर मॅच झाली आहे. आतमध्ये परंतु आपण पाहतोय तर जयेश योगेश, काय कमालची बॉलिंग आहे. आपण बघतोय तर यावेळेला भावेश शेलरने एक कॅच पकडली. त्याच्यानंतर अक्षय निवातेच्या हातामध्ये चेंडू पडला, तिथे देखील कॅच पकडली आहे. आजच्या दिवसामध्ये अमोल कांगणे नावाची चर्चा आपण करत राहिले. सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील याकडून शानदार बॉलिंग केली, एक ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर केला आणि या मॅच मध्ये देखील शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी हॅट्रिक देखील घेणाऱ्या स्पर्धेत आपल्याला बॉलर बघायला मिळाला. येणारा पुढचा बॉल असेल यावेळेसचा बॉल, फटका फसला आहे. यावेळेला कॅच पकडली जाईल. येस, वा काय बॉलिंग आहे. हॅट्रिक घेतली जातीये. योगेशच्या माध्यमातून शानदार गोलंदाजी. सामना संपलेला नाही. एकदा जोरदार टाळ्या उद्यात. व्हॉट अ मॅच, सुपर मॅच पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचा सामना चाललाय. हृदयाचे ठोके वाढणारा सामना पाहायला मिळतोय. रसिक प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दीमध्ये हा सामना चाललेला आहे. काय कॅच पकडले, बॅक टू बॅक 3 कॅचेस आहेत. पहिल्यांदा उस्मान बाद झाला, त्याच्यानंतर अर्षद पेंडारी बाद झाला आणि अमोल कांगणे देखील स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेला. बॅटिंग साठी आता नवीन फलंदाज दाखल होतोय. आणि त्यामध्ये आपण पाहतोय तर अजून देखील जिंकण्यासाठी 14 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. काय सामना पाहायला मिळतोय, म्हणजे आपण म्हणतो ना की कितीही समोर संकट येऊ द्यात. 9 मध्ये 14, 9 बॉल मध्ये 14 रन्स पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. कौतुक आता त्या बॉलरचं करावं लागेल. बॉलर योगेशचं कौतुक करावं लागेल. एका बाजूला अमोल कांगणेची हॅट्रिक बघितली, परंतु समोरच्या दिशेनं आपण गोलंदाज योगेशची देखील हॅट्रिक बघतोय. 9 बॉल मध्ये आता इथे 14 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. गणेशला पाठवलं गेले. दुसऱ्या बाजूला जमाल 4 चेंडू अगदी फेस करत असताना केवळ 4 रन्स वरती तो खेळतोय. जमालला आता स्ट्राईक मार्क वरती यावंच लागेल, कारण जमालची कमाल आपण कित्येक गेल्या 2 दिवसांपासून पाहिलेली आहे. आपण बघतोय अगदी 1000 पेक्षा जास्त रसिक प्रेक्षक पिक्सल प्रो या लाईव्ह इव्हेंट चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. ही संपूर्ण स्पर्धा अगदी देशा परदेशातून लोक पाहत आहेत, त्यांचं स्वागत आहे. बॉल मात्र अगदी साबूक टाकलाय, परफ्यूम डिलिव्हरी, शानदार गोलंदाजी. 4 बॉल मध्ये 3 लगातार विकेट घेतलेत आणि हा विंदी बॉल येतोय. प्रेशर कदाचित बॅटर्स वरती आता क्रिएट होतंय. सामना मात्र या ठिकाणी ऑन झालाय दोन्ही टीम साठी.
काय समीकरण होतं, 12 बॉलमध्ये 14 धावांचं समीकरण होतं आणि त्याच्यानंतर मात्र योगेशची शानदार गोलंदाजी, या गोलंदाजीची धार पाहायला मिळते, प्रभावित करणारी गोलंदाजी आपली. टॉस बॉक्स खाली कीजिए प्लीज. हेलो, आझाद बोरणकर, ते सन्मान चिन्ह घ्या, हातामध्ये घ्या, ते बघ सन्मान चिन्ह आहे. घे 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 घे, उचल उचल घे, उचल. आता सन्मान चिन्ह देण्यात येते नासिर बोरणकर यांना गरीब नवाज करून, आणि त्याच्यानंतर सन्मान चिन्ह देते जे चांगले व्हॉलंटियर आमचे सरफराज चिपळूणकर यांच्याकडनं. ए दादा आणि माझे आता सन्मान चिन्ह देण्यात येतोय इनायत कलंदर बुरोणकर यांच्याकडून 8,000 रुपयाचं बक्षीस कमिटीसाठी आलेलं आहे. स्पिनर रफिकभाई बुरोणकर यांना. रिहान मुख्तार बुरोणकर यांच्याकडून कमिटीसाठी 2,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मुराद बुरोणकर यांना सन्मान चिन्ह देण्यात येतोय. हो आहेत मोबाईल. आता सन्मान चिन्ह देण्यात येतोय रियाज भाई ना. एक मिनिट. सन्मान चिन्ह देण्यात येतोय कलंदर देतील अशरफ बुरोणकरांना. हो एक दिले. तसंच सन्मान चिन्ह देतील कलंदर फारुख चिपळूणकरांना.